तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? भास्कर की आता रडायचं गप की कुत्रे. असला कसला तू घाण गैरसमज करून घेतो रे तू एक तर मला हानू वाटत नाही तू हाणायला भाग पाडतीस वे. हो सगळीकडे तोंड मारत फिरत असते ना मी. गप की नासकी. भास्कर की सांगितलेलं कळत नाही का? रडू पप्प्या. म्हणलेलं पण कळत हे जायला हे जा. ए बारकाव काय रे पुरीला आणतोयस हा? कसं तर पुरीला आणतोयस? तुम्हाला काय करायचं आमच्यामध्ये? आमचं आम्ही बघून घेऊ, त्याला हात नाही लावायचा. ए बाई काय येडीबिडी झालीस का? तू मारतोय तुला. त्याचा हात काय माझ्यावरती, तो मारल नाही तर काही पण करेल, तो होणारा नवरा आहे माझा, त्याचा अधिकार आहे माझ्यावरती. ना म्हणजे तुमचंच बरोबर आहे, माझंच चुकलं. एवढा थांबलो तुमच्यासाठी हा? चला निघतो, करा तुमचं काय करायचं ते. झालं ना तुझं समाधान मारून? मिटव आता भांडण. तू कोण मला सांगणारी? त्रास होतोय मला या तुझ्या वागण्याचा. तू नकोय मला आयुष्यात. पाया पडते मी तुझ्या. रडायला पागुळा आणू नकोस. सोड पाय, पाया पडते. सोड पाय. मी नाही सोडणार, भांडण मिटव अगोदर. अगं काजल एक तर माझी पॅन्ट खाली आली. सोड. पप्प्या, अरे बाबा थांब की पप्प्या. जा दुसरीकडे जाऊन तोंड मान. सोड गाडी, सोड गाडी. पप्प्या हॅलो प्राचे. अगं पप्पाच्या माझी आत्ताच भांडणं झाली, ते मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलाय ग. बरी जख मारली. काय करू काय समजणं झाले. बरं थांब तिथं मी आले. बर बर. काजल मला जरा सांगशील का काय झालंय नक्की तुझं? काय नाही ग, ते नेहमीच. अगं पण काय झालंय? मला माझा जीव नकोसा झालाय. तुला मुस्काडा देऊ का? सांग जरा मला काय झालंय. काय नाही ग, त्याच्यानं माझे भांडण झालं आणि त्यानं मला रस्त्यात मारलं. मग तू नाही मारलं नाही, का? कारण की तो माझा नवरा आहे, मी त्याला नवरा मानते. मग हा मार. अगं मैत्रीण आहेस का कोण आहेस? असं कसं काय बोलू शकते तू? अगं मग तुझं सत्कार घेऊ का? मी तुझ्या मेंदूत काही पाणी भरलंय का? तू खुशाला आपली मार खाऊन येतेस. मला कोणच समजून घेत नाही. तुला समजलं ना तरी लय झालं. हॅलो. हा सच्या विषय का? अरे मला नाही त्या काजलला पाजायची. अरे तिनं रडून रडून माझ्या आयुष्याला घोडा लावलाय. काय तुला सांगू? हा कुठं आहेस? हा येतो मी, संध्याकाळी खांबा घेऊन बसू, बोलू आपण काय असेल ती. ठीक आहे. काय करते तू? हार्पिक संपलंय, पाणी खोळून पिते त्यात. अगं तुझ्या डोक्यात काय पाणी भरले का? मारा मारा मलाच मारा. एकतर माझं नशीब फुटले आणि त्यात ती हार्पिक पण संपलंय. अगं पण हार्पिक कोण बाई पेत? सगळीच पित्यात. अगं तुमच्यासारख्याने जर हार्पिक पेलं तू थोडंच काय कोलगेटने घासायच्यात का? इथं मला माझं आयुष्य झंड झाले आणि तुला संडास घासायची पडली. काय करता इथं? काय नाही, अभ्यास चालू आहे. अभ्यास? मग पुस्तकं कुठं आहेत? नाही, आम्ही प्रॅक्टिकल स्टडी करत होतो ना, त्याला नाही लागत पुस्तक. कसला प्रॅक्टिकल स्टडी? आम्ही इथून ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघत होतो. हो का? मग कशी होती आजची टेस्ट? कसली? कसली? अरे ही तर सांगून गेली होती मला. अहो नाही नाही काका, ही जी टेस्ट होती माझी ओरल होती. असं कसं? हां नाही, ज्याला ज्यात आवडतं ना त्यात आपण परीक्षा देऊ शकतो. आमच्या वेळेलाही असलं काय नव्हतं बरं का. पप्पा, आजकाल शिक्षण पद्धती बदलली. तुमच्या शिक्षण पद्धतीत ना
शिक्षण सोडून बाकीचे सगळे उद्योगधंदे दिसतात मला. बघा की तर. हां बघतोय ना, बघतोय. सच्या बोल माझ्यात काय कमी आहे? काय कमी नाही बाबा तुझं मन मोठं आहे. थोड्यासाठी मार खाती ती. तुझंच बरोबर आहे पप्या. हा बरोबरच आहे माझं. तुझं त्यासाठी काय केलं नाही मी, कुठली गोष्ट केली नाही. तुझं बरोबर आहे पप्या, तुझं बरोबर आहे रे. तुझं नाही चुक. मला एक तर हात उचलू वाटत नाही आणि ते हात उचलायला भाग पाडते भावा, माहितीये का? तुझंच बरोबर आहे एवढं माहिती आहे मला. तुला कळतं रे माझं मन, पण तिला कळना झालंय. आणि तिच्या या दुःखामुळे मला इथे दारू प्यायला लागते मला. तुला दुःख झाल्यावर पप्या मला पण लई दुःख होत. आणि तुला दुःख झालं की तुला प्यावी लागते आणि तुझ्या बरोबर मला बी प्यावी लागते. प्यावीची लागते. बरोबर आहे. चल की. खडक माल आहे ना. मी काय करू, मला सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. तुला मी किती वेळा समजून सांगितलं की त्याला ब्लॉक कर ना. नाही खरंच या टाइमिंगला मी खरंच त्याचा विषय संपवणार आहे. बघतो मी त्याला ब्लॉकच करते बघ आता. चालतंय, ठेवू का नंतर करते. बर चालतंय. अगं तुला मी कितींदा सांगितले त्याचा विषय सोडून दे ना. अगं पण मी त्याला कधीच ब्लॉक केला येईल नाही, त्याचा आणि माझा काय संबंध. चालतंय ठेवू का? हा हा. हॅलो. हॅलो सॉरी पप्पा, मी तुला ब्लॉक केल्याबद्दल सॉरी. कालचा मार्गम पडला का कुत्रे दातीच के मस्ती आली तुला. तुम्हाला ब्लॉक का केलं डुचके?